नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी गजराबाई आणि हे बाबूराव. जसं इतर चॅनलवरती आम्ही सातत्याने तुम्हाला हसवण्याचं, मनोरंजन करण्याचं काम केलं, तसंच आता आम्ही या नवीन चॅनलवरती पाटलांची कॉमेडी या चॅनलवरती तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात. आम्ही तुमचं मनोरंजन करण्याचं काम करतो, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, छान छान आम्हाला व्हिडिओ कसा झाला याच्या कमेंट्स करत नाही. तर पुन्हा एकदा ह्या पाटलाची कॉमेडी ह्या चॅनलकडेही तुम्ही दुर्लक्ष करू नका, लक्ष द्या. आम्ही सातत्याने जसं तिकडे मनोरंजन केलं तसं इकडेही मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू. सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला. आम्ही व्हिडिओला सुरुवात करतोय, तर व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय बाय. मॅडम दोन कसे भेटले होते? बाईले नमुने भेटत आहे. ही जनगणना म्हणली ना, इकडे ड्युटी लागली का मला टेन्शनच येतं बाई. हा बाबूराव नाव सांगते ना, काहीच कळा ना, त्यांनाच माहित नाही त्यांच्या बायका किती माल आला यांचा काय तमाशा आहे काय. या इकडे बरी हो. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. इकडून या ना. या इकडे कुठून? या ना इकडे या ना. ए सरक तिकडे सरक. काय माशा बरोबर करू राहिले? ते दोघे माझी आहे ना. जागा देऊ राहिले का आम्हाला? माशा बरोबर करू राहिले म्हणजे तुमच्या मध्ये बसवायचं कामाला. येऊन आला काय? जागा नाही ना तुम्हाला. नाही, तुझी घाण सवय ना. या अशा बाय चला येतात. आपण तिकडे जाऊ. या हो बस. येतो आम्ही तिकडून. काय जनगणना चालला आम्ही. बाप जरगांना हा. कोणाची करायची? मग आमचे करा ना. घ्या करून मग काय आता जाऊ दे, घ्या करून मारू दे. अहो गावातले आम्ही साऱ्या गावाची ए, यार, माहिती तू देऊ कसं तुम्हाला. तू सरक ना तिकडे. अरे मला बसून द्या दोघी. हा हा? माहिती देतो मी. तू काय माहिती द्यायचं मला माहिती. काय जनमन काय अरे जवळ ये. ए ते राष्ट्र घेत नाही. तुम्ही नीट बसा. लोक संख्येची काय? जनगणना नाही. इकडे कुठं मात घुसू राहिली. बाई माल आहे ना पाहायचंय ना तरच आहे मला, त्याच्यामुळे मला ताणून बसवावं लागत. हा बरं तुमचं नाव बिव काय? का बरं? जनगणना म्हणजे तुम्हाला या संकलन करायचं काय? हे बाय आता काय तुम्ही आम्हाला पाहायला आले का? तर मग बरोबर मी म्हणलं मला ती पसंत आहे. हा ह्यो काय तमाशा आता उडग कळेन बस पाठ मी तिकडून बसतो. बस बाबा बस. इकडं कुठं? तू सर का इकडं? काय बाबा? मग त्या आता या तिकडे आहे ना. मग मी इकडे दूर बसतो थोडं. तुम्ही इकडे सारखा ना आता. आम्ही वाटून घेतले बर का. हा मला तुमच्याला म्हणजे तुम्ही बिगर लग्नाचे काय अजून एवढे? हा? नाही ना. नाही ना. द्यायचे अजून. अहो, जनगणना कळते का? तुम्हाला जनगणना कळते का? अहो जनगणना म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? काय आधार कार्डचं काय करायला आले ते. नाही, आम्हाला वाटलं जमाव तुमचं नाव गाव मग जा ना. आई बाप आधार आहे कार्ड का गेले, तुम्ही किती कोंडोळे काढून ठुले, हा. बायका आता किती केलंय. काढून दिल्या, किती राहिल्या, हा हा. हा त्याची तपासणी सगळी. असं असं घ्या घ्या घ्या. आता ते कसं आहे, ए तुमच्या घरात बाया आहे नि आहे, बाया बी देता वाटत. काय मेलाय का? गप. म्हणजे बाया नसल्या तर मग आम्ही का काय बाया पुरवितो का हा काय? मोकळा आहे बरं का? हा मोकळा आहे. त्याचे दोन मेले. नाही म्हणत मग काय काय त्याला बांधून ठेवा. पहिले तुमचं सांगा काय? म्हणजे सासू सासरे नाव सांगायचं म्हणते ते त्यांचे. हा का? हा घ्या. म्हणजे आमचे आई बाप तुमचं आमच्या आता तुम्ही ए बाबा, अरे काय तू का काही तिला चिटकतो का काय? सासू सासरे. हा बोलती बाई कुशाला आठवून देते बाई. हा ना. जमलं काय जमलं? मग ती बाई हात ठेवून देऊ राहिली, मग तू मामुका घेतो का काय? मी का हात लावला? मग तू हात त्याला तेवाले नाही बोट मोडले तर काय? हो तुम्ही काल ये लीडर. बरोबर, शांत बस. नाव सांगा. नाव सांग. जाना. तुमचं नावच यादीत नाही. नाही मग जाना या गावाची नाही. म्हणजे आई बापाला वळले का तो? हे असंच आहे काय कोण? काय माहिती बाय, नावच नाही यादीत. बाप नाही का? मग तुम्ही यादी आणले मग विचारायला काय आणलं? हा मग तुमचं नाव खाली तुमची माहिती टाकायची आम्हाला फक्त. अहो मग तुम्हाला नाव टिपायचं विसरला असेल ना. पाय बाबूराव नाही तुमचं सांग नाव काय? माना बाबराव गाल पांडे. घाल पांडे. घालपान. इथं उपट सुंबे. तुम्ही कसं काय टिपली आहे बा? मी काय टिपू पहिले पहिले जर का 11 वर्ष घालते पहिले. मी तुम्ही बाप बदलला का? कसं काय? का जात बदलली? अहो हा सुंब्या उपटायचेच काम करीत असेल साऱ्या गावाचे, म्हणून याचं उपट सुंब्या आडनावे. आता ही उपट सुंबे आम्ही काय मनाने अहो निवडलं? मी गाल पांडे. त्याचं नाव उपट. हा घाल पांडे दिसतोय, घाल हा पांडे. तेल सांडे दिसतोय. त्याच्या भावाचं नाव आहे ते. हा उपट सुंडे. तो आहे का? हाय. तो आहे का? मग सांग नाही बाबा नीट. हा काय ना तो उपट सुंडे. मग घे बाबा तो नाव सांग, जनाचं नाव घे. नावच नाही म्हणते तुमच्या मॅडम. पाहू ना दुसरीला. बरं नाव टाकतात. तू भाडे करी का काय इडला भाऊ? नाही त्याला का आवरला असेल तुम्ही. त्याला का 11 वर्ष झाले इकडे. तू काय भाडे करी काय भाऊ इडला? भाडे करू. हा पण मग त्याच्यामुळे या भाड्याचं नाव नाही ना, हा. त्याच्यामुळेच नाव नाही याचं. 10 वर्ष झाली मला इथं राहायला. नाव दिलंच नसेल ना तुम्ही, नोंद केली होती का? घाबरायचा काय काय बाई ग्रामपंचायतीत जायला. नाही ते आधार कार्ड काढायला तो इडलं. अरे आहे पण लग्न व्हायला नाही ना, एकटंच पुढं नाव देतो. आधी मॅडमचं देतो माझ्या बरोबर. कोणाचं? तुमचं मला नाव राहायचं 4 पोर आहे घरी. नवरा. एवढी हा. आणि मग तुम्हाला हा. हो
दिसत तर नाही. चार पोरं. बरं ती तिच्या नवऱ्यापासून किती उपसू तुला काय घेणं पडलं? काय पाहतो पाहिजे असं. आणि तुम्हाला किती? हा तुम्हाला मला गण 7 आहे. 7 आहे. तुम्हाला 7. हा तुम्हाला ड्युटी कस का लागले एवढे पोर असतात? का बरं? एवढे त्यांना घरी कोण सांभाळतं त्यांना? कोणला? ते पोरायला ते काय आता ताजेने काढून फेकले ते गंज आता शाळेमध्ये जाते. मोठे मोठे पोर आहे शाळेत जाते. मास्तर लोक त्यामुळे म्हणजे करायजोगते झाले बा. काय करायचं? आहे ना? हा त्यांचं आवराय जोगते झाले. करायजोगते झाले. म्हणतात का त्यांना घर कोण सांभाळतो बा असं? बरं बाबराव माहिती द्या ना. हा सांगा तुमची माहिती. कोणाची? ऑनलाईनच भरावं लागेल. तुमची आमचं नावच नाही म्हणते. तो नाव नाही? भाड्या नाही ना आम्ही. घे बाई घे. हा बाबूराव हा का? गालपांडे. द्या इकडे तुम्ही ऑनलाईन घ्या सगळं चला. बाबूराव गालपांडे. बाबूराव घालपांडे. बायकोचं नाव? बायकोचं नाव? राधा. राधा. पुढं पोरं? चमेली. हा चमेली. किती बायक आहे? 3. यो बाई घ्या बाई. किती जनपद काढली काय? अजून तर जनपद पुढं पाहिजे. हा ना चेमेली. हा पुढं अजून चंपा. चंपा बी आहे का? चंपा चेमेली एक दोन आहे. दोघे नाही. वेगळे हा, झाले 3. सगळ्या याच्यातले बगीच्यातले. हा 3 झाले. पुढं हा आणि ते समोरच्यांचं नाव नाही सांगता? कोणाचं? ते समोरचे तुमचे ते लपडे रे. लफडे ते लफडे. म्हणतात का तिचं बी नाव टिपावं लागेल? बरं पोरं किती? पोर 21. हा 21. चालतोय का? मग अंगणवाडीच मावली. आमच्या बाईला चक्कर आले ना. काय बाय? एवढे पोर आहे. पाणी मारा तोंडावर पाणी मारा. पाणी मारा पाणी मार. नाही उठले 21? हा सगळे धुवायचे का कोणाचे? 22 पोटात. त्याचे ऑपरेशन झाले नाही. आता वर कार काढू राहिले. ते गुडघे पाहू राहिले मी. बोर्ड द्यायला केस नाही राहिला. 21 काढले मी. 21 हे एकाच बायकोचे का तिघींची नाही मिळून? तिघीची. तिघींचे. म्हणजे सात्विक. बाई यांना दमच नाही काढला. सात्विक आहे ना ग मग. 7 आहे का एक केला? हा कायला कमी कायला जास्त आहे असं. हे बाई. एकीला 11 आहे. कटाळा त्यांना नाही आला का तुलाच लय हाऊस होती? नाही त्यालाच नाही आला कटाळा. हो मॅडम पण लपडवले चालते का नाव? आणि लफडेवाडीचे वेगळे. त्यामध्ये तेच उद्या. हा, बरं त्यांचं आहे. झालं तुमचे बी सांगा. तुम्ही जरी 10 वर्षापासून भाडेकरी लपडे केलेच असतील ना मग ते घेऊ. थांबा याचं वाहू द्या. 21 आहे का मग सगळे? सगळे 21. लपडेवाडीचे वेगळे. नाव सांगा आता 21 कोण आहेत? लपड्यावाल्यांना पोरं काढेल का? हा पण ते माक नांती नाही. ते काढलं ना आणखी जा. तेच तर म्हणलं. ते त्यांचे नाव नको देऊ पण याच्यात. नाही त्याच्या काला. का ते जरूर नाही? नाही नाही तिला फक्त 3 झाले. बरं बाबूराव चंपा पुढं तिचे पोरं किती आहे? चंपाला घ्या ना 7 आहे. 7 पोरं. राधीला? राधेला 11. 11 पोरं राधीला. चमेलीला? चमेल 3 आहे. टोटल लागले का तुमची? करा नाही शकतो तुम्ही. 11 7 18. हं. 18 आणि 3. 21. बरोबर. बरोबर आता त्यांनी काढले आपली टोटल विचार राहिला त्याची टोटल त्याला माहिती ना. हा बरं. मग पुढं झालं तुमचं आता. तुम्हाला याच्यातली आमची काही सवलत भेटणार नाही. काय एवढे पोरं काढले कोण बाथरूम देईन तुम्हाला? हे बघा तुम्हाला सांगू का मला काहीच काम नव्हतं त्याला काही काम नव्हतं तर ते काय म्हणे आपल्याला अंगणवाडीचा पण एवढं सेपरेट टाकू आणि मोकार भात यायचा आम्हाला. पोराला शिकेल. अच्छा म्हणजे यांनी भात खासाठी अंगणवाडीच यांनी याच्या पोरांची भरावली अख्खी. हा म्हणजे त्या अंगणवाडी दुसरं नाहीच कोणी. नाही कोणीच नाही. माई बायको त्याला शिकवायला पगार पाणी तिला यायचा हं. आणि जे मटेरियल यायचं ना ते पोराला यायचं शिजून बाकीचं घालायचं, उरलेलं ते उरलेलं इकायचं. आम्ही खायचो. नाही आम्हाला मी काम धंदा काहीच करीत नाही आम्ही. भात एवढंच खाऊ पोट काम. फुगलं. मग यांना नुसते पोराचं उपास हा, नाही. हा. एवढंच काम आहे. तेवढंच अरे भाऊ, तो तुमचे सांग. संदूक कसं काय बसलं बा 3 बायकांचं एवढा टायमिंग कसं काय भेटला पोरं भेटलं पाहिजे उचलायला? आता मग मागं पुढं 2 महिने हिच्याकडे 2 महिने तिच्याकडे. घरातले घरात. चालेल. जाऊ त्याचं जाऊ. ए बाया. ए बाबा तो सांग नाव सांग. तो नाव सांग भाऊ. सांग शंभू. हा? शंभू. काशी आहे काच्या नाव खोटं लोक सांगू जरा. नाव सांगायचं. वरदार बघ यादी वरदार रे. तिथे काय पैसे नाही घेऊन यायला आम्ही. खरं नाव सांगा. काशीनाथ घ्या काशीनाथ ओपट त्याच्या सोळे तोंडा होई मारू का? काशीनाथ ओपट सोळे ओपट सोळे सुळे. हम्म. यादीत काय बरं नाव आहे का त्याचं? आहे ना एका मी मागास पाहिलं ना आहे का? मग पण रण काय ना त्याच्यामुळं हाय हे काय उपट सोळी. एकटाच आहे पण त्याच्यावर लिहिलं. अहो एकटाच आहे परिवार नाही का? नाही परिवारच नाही ना. तो तुम्हाला मामाच्या पोरीला 2 पोरं झाले. ए, लफडे सांग ना. मामाच्या पोरीला 2 पोरं काढले ना. हा ते मामाच्या पोरगीला आहे. काही खोटं बोल खोटं. किती काढले? 2 पण ते आम्हाला याच्या नावावर नाही टाकायचं. नाही आहे ना. लग्नच नाही तिचं होईल. लग्न व्हायले का? हा लग्न व्हायले. कोणा सांगा म्हणजे ती तिकडे आहे, तिच्या नवऱ्याच्या घरी आहे का? हा तिच्या मग घरी. ते काढा तो जरी काढेल ते काढा इकडे तो नाव टाकायचं टाकून घ्या ना तरी ऍडजस्ट करून घ्या ना. हा बायको तिकडे मग परत अहो, त्याला
तिकडे काय वा- हे नाही. त्याला जर आता बायको नाही भेटली ना हं. मग तेच पोर लहान मोठे झाले म्हणजे त्याला सांभाळतील ना पण हो. तिकडे जनगणना झाली. तिकडे जनगणना झाल्यावर त्याने टाकेल नाही तिकडे नाव तिकडे तिचं नाव कसं काय टाकेल पोरायची नाव त्याच्यात तो डोक्यात फरक पडला का मग तिच्या नवऱ्याने बिगर लग्नाची बायको करून घेतली हा. आणि बळजबरी याच्यावाले 2 पोरं कस काय सांभाळीन. काय तमाशा बाई? सांभाळत नाही ना मग तो अजून त्याचं तो कट करा, सांभाळत याचं नाही पहा. ना. नाही नाही तो सांगूच नको रे बाबा. याचं घ्या. तरी हा, तो घे रे बाबा चाल. याचं तुम्ही पहा. ओकले आता नाव सांगा. ज्यांना जना पुढे या काय हाय नाव ज्याला काढे तुम्ही पाहिलंच एका नाही. जरा काढे जना काढे का? हा मग काढे हा काढे इकडे तुम्ही चावडी बसून लोकांचे काढायचेच काम करता का अहो मी व्हिडिओ काढतो. व्हिडिओ अच्छा म्हणून काढे. हा 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 नाही देऊ. असं सांगा. व्हिडिओ काढते होते मॅडम. बाबा बंद करा ना. आता पुढे जा. हम्म. त्याच्यावरून आडनाव पडेल आमचं. हा आमच्या आजाचे जातात काढायचे. त्याचा आजचा हात इतका चालायचा काढायला लय हात चालू झाले. म्हणजे अख्खी फॅमिली. डोळ्याची नजर हम्म. आणि हात नजर काढायला आणि गिरायक हम्म. बस तुम्ही काय करतात तिथं? म्हणजे डायरेक्ट लोक काढायला पाहत घरी राहायचो. यायची. पाहत राहायचो आम्ही अच्छा, तेव्हा पहा. ते स्टुडिओ नव्हता ना. आणि मग तुम्ही 21 पोरं का हो काढले ते तुम्ही ते पाहत जात होते? कधी मग दिवसा पाहायचं मी रात्री राहायचो इकडे माघारी ऐका ना मॅडम. हो, तुम्ही हात पुढे चालले. ए, अरे बाबा तू काय बाहेरला चोळी तो अहो, लग्न नाही व्हायला ना मग जमून द्या ना. मग तू चोळी तो का आला. नाही साठवला जमत तू तिला लाव तारीख ती पाहिला आम्ही लोकांच्या तारखा पाहायला आलोय. कोणा किती काढले कोणा किती काढले बाबा मला हात पकडला मला मुतायला यायची. कधी आता ते त्यांच्याकडे लक्ष देत नाही ना मग त्याच्यामुळे ते बोलतात कोणाच्या? ती त्या बाईचं लग्न व्हायले त्या मॅडमचं. तिला 4 पोर काय मंगळसूत्र दिसत का नाही. तिनं 4 उपसून ठेवली. पण मला चालन लग्नच होईल नाही ना. तो आजारी लग्न व्हायला नाही बाबा पण तिची बॅटरी उतारली ना आता. मी काय भाड्यानं असलं. माझ्या काय- माणसाचं काय- कोण पाहायचं? द्यायचं काय- नाही. उठीतून पहिले. तुम्हाला 7 आहे ना एखादा घ्या ना मागून काढून याच्या आई बापांनी याला काही त्या कळपातल्या शेळ्यांमध्ये हा बोकुड सोडायचा होता ना पालथा पाडील, पालथा शेळ्या भरायला. पालथा पाडताल तो तुम्ही. म्हणतो मी अजून एक काढून देतो म्हणे तुला. हा ना. मी कापून कुपून मोकळी झाले रे बाबा. कवा? ऑपरेशन व्हायले हा, मावा. मग तुला सांगून कापायचं काय? 22 वा? तेवढं झालं असते बालवाडी अंगणवाडी काल अंगणवाडी मध्ये मी कोणच्या गावची मै बदली तुमच्या गावामध्ये. तुमच्या अंगणवाडी मध्ये मावाला पोर कस काय तुम्हाला टाकतो? का अंगणवाडी त्यांच्या गावात नाही नाही, झाल्यावर बा कानू घाला असं तिकडे जाळ करणं तोवाला अंगणवाडीचा बिन तोवाला बी हो. त्यांना ना काहीच कळत नाही, याला जनगणना कळत नाही, काय नाही, कोणत्या बायाला काही म्हणून राहिले. येड्याच्या पोटचं आहे का काय काय माहिती बाई. पुऱ्या गावाची हे? माहिती द्या ना बाबूराव. बरं घ्या. पुऱ्या गावाची. त्या कांगण्याचं घ्या एकूण संख्या सांगा किती? कांगण्या जनगणनावाला आले तर द्या म्हणून तुमच्या हातात नाव 4,000 कांगण्याचं घ्या. आमच्या गावातली लोकसंख्या. कांगण्याचं घ्या ना आम्ही जाऊ ना त्याच्या घरा लोक. अहो तो दुबईला गेला आहे तो 15 दिवस येत नाही आता आणि त्याची बायका पोरं परदेश शिर्डीला मुक्कामी होता त्याची बायका हा. पोरं ते मग तो सांगा. का राखोळी काय हा? सांगाच मग पाय ठीक नाव आहे. पाय. म्हणजे होता का मग हा. काय नाव आहे. सर्जेराव सर जरा सर्जेराव काळे हे काय काळ्या आहे ना सर्जेराव हा काय काळे. काळ्या सर्जेराव काळ्या. हा हा. तर ते ना हा. परदेश पासून निघेले अहो, आम्हाला निघेल गिगेल काय घेणं देणं नाही, फक्त पुढे आहे त्याची काय ते जण परदेशी ना आम्हाला- शिर्डीला- परदेश शिर्डीला मुक्कामी होते आम्हाला मध्ये अर्धे अटकेल जरी असले ना हा. तरी आम्हाला ते पोरं नकोय बाहेरच येईल पाहिजे तेव्हा त्यांच्या मला इकडं नाही, आम्हाला बाहेर साथ करायला येईल बाहेर येऊ, किती 60-65 वर्ष झाले हा मग त्याचं बोला हा मग तुम्हाला काय अडचण स्वर्ग स्वर्ग आहे काय? मोठा भोकिंदळी अहो काळा जरा काय तो त्याच्या पोरात लग्न व्हायली. हा. मोठा भोकिंदळी मग मग काळा जरा काय नाव सांगा. हाईट इतकी मोठी त्याची हा. जवळ 12 फुटी असेल तर तो कवा आम्हाला घराचं जाळ काढायला बांधायचा आहे झाडूला. हा. बोला तो आहे ना शिर्डीला मुक्कामी होता शिर्डीवर त्याचा दुबईला गेला अहो तो पुढे जाऊ दे, तुम्ही पुढचं सांगा अहो काय? ही जनगणना कोण कुठं काशी करायला गेलं त्याची नाहीये. मग? तुम्ही किती पोरं उपासले तुम्हाला अरे किती हा. काय काय हम्म. आई बाप हाय का खपले. त्याला 3 बायका आहे. 3 का? 3 बाय त्याला बी 3 बायका. तुमचं सारं गावाचं असं आहे का काय 3 बायकांचं. अहो काय दुसऱ्याच्या आणि हे वाटेला 2च का म्हणून रांडके ठुले मग हे 2. येडे जाऊन येते त्याला म्हणलं होतं करा रे तुम्ही हा? त्याचा हात मग ते सुटले. तू आली एक बायको याला दिली असतील त्याची एक बायको याला दिली असतील 21 पोरं काढले आम्ही भाड्याने घेतले. आम्ही बाहेर म्हणजे- नाही का तू गावातला 21 पोरं 4था नंबर लावला 22 पोराला. आमचा नंबर तर येऊ दिला का तुम्ही हा? साऱ्या येऊ दिला नाही ना नंबर. मग तुम्हाला जर देतीच नाही बायका कोणी तर मी काय करू हा सगळं तू आहे ना, सगळे तू चानस तू- जरा तेल टाकीतो ना गावात. सगळं चॅनल मी काय म्हणत होते हे 2 रांडके ठुण्यापेक्षा एक तुझी बायको याला दिली असती हा. सांभाळतो एक का? त्याची बायको याला दिली असती. आता सांभाळतो का आता त्याला काय एका साबूवर 10 साबू फ्री. हाण मग नाही नाही ते नाही चालणार आपल्याला.
एवढं कांगण्याला आहे हा ना ना 6 पोर आहे 6. सहा सहा पोरं. पोरं का हा. घ्या तीन बायका 6 पोरं. आणि त्या 3 पोराला बायका. 3 बायका आहे बर का. दस मोठा परिवार आहे मग त्याचा. हा. ती परंपराच आहे यांच्या गावात. परंपराच आहे ती. नाही मग आम्ही बायका. त्याच्या घरीच जातो आता. नाही रे तो येणारच आहे 8-5 दिवस नाही तवर का? तुम्ही थांबा त्या इकडं. तवर बरं, लोकं तुम्हाला त्याच्या येणार 3 नाही. बायकांची नाव तर सांगा नाव द्या ना. द्या मॅडम. सांगा. वीर, ठकी. ठकी. लय शोधून सापडून पण राहिलं त्याला ठकीचं नाव तर वाटतं पहिले कोणतरी त्याला सांगितलं. असं वाटतं दुसरं कोणाचं घेतलं तर भांडणं वाट्याक काय हा. हा. शिरप्या ठकी. हा, हा. ठकी. शिरप्या त्याची बायको आहे का नाही पोरग आहे ती. पोरगी. हा. पोरगं आहे? हा, ठकी. ठकी पुढं? हा. माळशी. हा. हम्म. अरे ते मागच्याचं काय नाव आहे तिचे पाहिलं का? माणसाचं नाही नाही अहो, मागची. तिसरी बायको म्हणले ना तुम्ही. हा तिसरं बायकोचं नाव. जर माहित नाही तर काय आदर मग तीन बायका आहे ना तू सांभाळतोय काय- वापरतोय काय काय नाव वापरितो हा, ठेके. बाया वापरायची वस्तू आहे का येडगांडे त्याच्यातच राहत आहे ती. नाव काय काय सांगितलं ठेके तुम्ही? माळशी. एक त्याच्यात बुकी का- नाही का हा? एक बुकी आहे ना हा एक बुकी. एक बुकी एक बुकी. एक मुखी रुद्राक्ष बुकी, राहतो बाई बुकी. एक मुखी बुकी बुकी. बुकी आहे ती एक बुकी. झालं का आता? हा. हा. जाऊ का आता आम्ही? काय? मग पोरा शिरप्या राहिला ना शिरप्या. हा, ए बाबा सारे गावच का तुम्हीच करते ते काय? शेरपेचे गाणं त्याच्या पोराचे. हे बसेल काला इड त्याचं आडनाव काय काढे हा. मग तो इड बसले बसले साऱ्या गावाचं काढल्याशिवाय त्याला काढ्यातोय तोय. ती आली ना शिरप्याची निघाल पांडे. बायको. ती सांगा शिरप्याची ना. बायको अरे हा, हा. नेमकीच आली बाई तो अरे इकडे ये. बरं. चल चल चल. घ्या करून मग. ये जनगणाला आले येतं बस येतं येतं. तो आता माहिती दे. आपलं आम्ही वाचून जातो आता. शेरपेट ए, तू ते कशाला इकडे बस ग. बोला अरे बाई शेरपेची बाई बाई आम्ही जनगणनेला आलोय मॅडम हा नाव सांग बाई तो नाव सांग. नवऱ्याचं, तुझं नाव सांग. चिंकी चिंगी चिंगी. चिंगी हा शिरपतराव का हा चिंगी शेरपतराव. नीट फिरे. हा इंड फिरेस बरोबर. पिरे का ते अरे तुमच्या बरोबर तोंडात पाठवतो. दिसायला ये तर लिहिले. याच्या हा, काय हा, सांगा हा. तुम्हाला. घे बाई इंड फिरे मॅडम, बरोबर लिहून कोणावर घ्या. नाव. ऑनलाईन पुढे सांगा. बाई किती पोर आहे तुला मला का 6 सहा आहे. सहा ही सवय किती असेल हा? तो किती 36 आहे ना. तिचे? हा. काय 36. ती 20-22 वर्षाची दिसते. सहा पोरं नाही, काय नाही. झाली हिला? तुम्हाला काय करायचं त्याची? 3 पोर आहे 3 पोरी ना हा असं हा. शिरपतरावचीच आहे ना पण आणि मग? पहिल्या नवऱ्याचे बाई हे पहिल्या याच नवऱ्याचे का अजून पहिल्या नवऱ्याचे काही नाही 4-5 नवऱ्याचे 4-5. मग इथं किती लावायचे आता आपण? मग आता इकडे नवऱ्यांचे नाव लावायचे का बापरे. शिरपतराव बरं शिरपतरावचेच पोरं किती ते सांग बाई त्याला एकच झालंय ना. ते एकच मग झालं. पाहू मग एक करा ना मग काय ते, आखे तो 4-5 नवऱ्याचे आहे ना आखे शिरपाच्याच नावचे लाव. हा हा. सगळं त्यांच्याच तुम्ही नावाचं. चांगला सल्ला देता हा आम्हाला. जाय जाय. आणि वाटलं तर माझ्याकडे एखादं काढून घे. काय? हा? काय वर. याला रोग आला याला हा का काय निसे बायांना पोरच काढून देतो काय काय नो हा तर तुम्ही उठा बरं इथून. त्याच्यामुळेच हा हे असा उभा राहिलाय बसलाय का काय तेच कळाना तुम्ही बाई लिहा तुम्ही लिहू ते करत्या. घ्या लिहून बाई मॅडम तर तुम्ही नाही म्हणते मग तुम्ही आमच्या सांगा गावाची मॅडम, गाव नाव सांगा चालते. तुम्ही. तो बेन का काय ऑपरेशन बोलतो का काय मी पोराचं नाव सांगा. पोरे नाव घ्या. अंड्या तुम्हाला काय माहिती पोरच तिने सांगू राहील मला. आजच्या गावातले हम्म. अंड्या. गोट्या हा? शेंगोळ्या हा? हम्म, हा. ओगड्या हम्म. नागड्या हम्म. बोकड्या. शेवटच्या पोराचं नाव घेतलं का? काय आहे? बोकड्या. काय लावतो ते बाई तुम्ही म्हणजे आम्ही पागल दिसू राहिलो तुम्हाला. सांगतो पोराचं शेवटच्या पोराचं हा नाव ना काय? बोकड्या नाव आहे ना ये बाई ग तुम्ही दुसरे नावच नव्हते का बाई गावात? नाही तेच नाव ए. आवडले होते चला आपण. काय हो? काय नाही नाही आम्ही अहो, ना- तुम्हाला नाव टिपक नको पुढे गेल्यावर त्याच्या आई बापाने पचल मध्ये आहे मग त्याने नाव ठेवलं तुम्हाला काय फरक पडतो? हा? अरे असं पाहिलं काय काय? काय शेळ्यान बोकड्यान हेमड्यान शेंबड्यान कांबड्यान म्हणजे? कोंबड्यान चला. शेंगोळ्या. हे काय असे नाव राहते हे हे काय बाय घरचे याला पण लिहायचंय. हा? हा ना बरं काय तुला काही लाज नाही वाटली का? जाऊ भाऊ कुशल 4-5 नवऱ्याचे अकाउंट तुला मग काय करू? अरे एकाचेच काढायचे कशाचे आता हे आपली तावरी यादी सगळी वर जाणार. हा? त्याने घेतलं लिहून ते सरकारी माणसं राहते त्यांना काय करत आहे ते घेतलं लिहून येणं 4-5 नवऱ्याचे काढले. जाऊ द्या करू द्या चला आपण बी. हा बघा आपली मेहनत काय वाया घालायची. आपलं चला आपण सगळं एखादं काढून देऊ. चल परत यादी देऊ दुसरं.